अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवली पाहिजे। अलीकडच्याच काळामध्ये आपल्या भारताने अमेरिकेसोबत एक मोठा समझोता केला आणि त्यामुळे अमेरिकेचं मोठं मार्केट हे आपल्याला ओपन झालं। पण काही लोक याबद्दल अफवा उठवून राहिले आहेत की भारताने आपली बाजारपेठ अमेरिकेच्या कृषीकरता खुली केली। स्पष्टपणे सांगतो, मोदीजींनी स्पष्टपणे सांगितलं बाकी सगळ्या गोष्टीत करार होईल पण कृषीच्या बाबतीत करार होणार नाही। आमची बाजारपेठ ही आम्ही तुमच्याकरता खुली करणार नाही। कुठलीही बाजारपेठ आपली कृषीची खुली केलेली नाही। पण काही नतद्रष्ट लोक अशी आहेत की आमच्या सोयाबीनला चांगला भाव मिळायला लागला होता, 2-4 दिवसापूर्वी अफवा दिली सोडून की आता अमेरिकेचं सोयाबीन भारतात येणार आहे। 500 रुपयांनी सोयाबीनचे भाव पाडले। मी सोयाबीनच्या शेतकऱ्यांना सांगतो आणि मार्केटमध्येही सांगतो, असं कुठलंही आपल्या करारात लिहिलेलं नाही, कुठलंही सोयाबीन बाहेर मिळणार नाही। त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवली पाहिजे आणि जोपर्यंत देशात आणि राज्यात शेतकऱ्यांचं हित बघणारं सरकार आहे तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांचं अहित होईल अशा प्रकारचा कुठलाही निर्णय आपण घेणार नाही। त्यामुळे आपलं डेअरी सेक्टर असो, आपलं कृषीचं क्षेत्र असो, कुठलंच सेक्टर आपण अमेरिकेकरता किंवा युरोप करता ओपन केलेलं नाही, हे देखील या निमित्ताने मी नमूद करू इच्छितो।